महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात उदय सामंतांनी एक महत्त्वाचं आणि मोठं विधान केलंय। 2 दिवसांमध्ये जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल असं उदय सामंतांनी म्हटलंय। तर 48 जागांच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असं सामंतांनी म्हटलेलं आहे। यवतमाळ वाशिम जागेवर तिढा कायम आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर शिवसेनेचा दावा कायम असल्याची माहिती देखील उदय सामंत यांनी दिली आहे। सगळ्याच टप्प्याचं जागा वाटप 2 दिवसांमध्ये फायनल होईल आणि 48च्या 48 जागा जाहीर होतील। काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता अशी देखील चर्चा सुरू आहे। यात काय नाही, चर्चा आणि सूत्र ही फार आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे असं कुठेही चर्चा झालेली नाही, असं कुठेही फायनल झालेलं नाही। ती जागा शिवसेनेची होती। पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्यासोबत दुर्दैवानं आले नाहीत, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2 ते 2.5 लाखांना आम्ही जिंकू। नाही, सगळ्याच टप्प्याचं नाही, आत तिढा देखील 1-2 दिवसामध्ये सुटेल। ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील। आणि सगळ्या जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे 45+चा, तर नक्की आम्ही 45+ होऊ असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की आहे। त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती, शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत, परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही, ते उभाटाबरोबर थांबलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2.5 ते 3.25 लाखाने आम्ही जिंकू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।